धनकवडी भागात अतिक्रमण विभागानं पुन्हा एकदा केवळ दिखाऊ कारवाई केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। मुख्य रस्त्यावरील केवळ ठराविक दुकानदारांचे पुढे आलेले उटे काढून आपण मोठे काम करत असल्याचे भासवण्याचा प्रयत्न अतिक्रमण विभागाने केला आहे। वास्तविक पाहता धनकवडीतील अंतर्गत गल्लीबोळांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असून खरी कारवाई तिथं होण्याची गरज आहे। मात्र ती सोडून केवळ मुख्य रस्त्यांवर नाटकाच्या स्वरूपात होणाऱ्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय। महापालिकेच्या या दुजाभाव आणि तोंडदेखल्या कारवाई विरोधात आता स्थानिक नागरिक थेट हायकोर्टात दाद मागण्याच्या तयारीत आहेत। ही जी काही अतिक्रमण कारवाई चालू आहे, फुटपाथवर चालू आहे, वर्षानुवर्ष लोक इथे या ठिकाणी व्यवसाय करत आहेत, तर या आत्ताच्या कारवाईवर आपलं काय मत आहे ते सांगा। याच्याबद्दल असं म्हणणं आहे की आमचे दुकानं 25-30 दुकानं 50 वर्षापासून त्या जागेवर आहेत। 50 वर्ष गोरगरीब लोक तिथे पोट भरतात आणि सोसायटीची कसलाही ऑब्जेक्शन नाही। सोसायटी आमच्याकडून इतके वर्ष भाडं घेतलेलं आहे। अशा परिस्थितीत कॉर्पोरेशनने आम्हाला ओटे काढायची नोटीस दिली 10 वर्षा अगोदरही। त्यावेळेस आम्ही ओटे काढले। त्यावेळेस टीपीच्या लोकांनी मार्किंग करून दिलं, त्याप्रमाणे आम्ही दोन्ही लाईन मागं घेतल्या, मागे जागा सोडली रस्त्यासाठी जवळजवळ 25 फूट। आता परवा आम्हाला एक नोटीस दिली, नुसते पत्रे कापायला सगळ्या दुकानदारांना। सगळ्यांनी आपले आपले पत्रे काढले। नंतर पुन्हा येऊन इथे आज न विदाऊट नोटीस तुमचे दुकानं तोडतो, दुकानं काढतो। ही जी भाषा आहे, अशा प्रकारची जी धमक्या आहेत, हे मुख्यमंत्र्याला महाराष्ट्राच्या शोभत नाही आणि पंतप्रधान मोदीला सुद्धा शोभत नाही। गोरगरिबाचे घरं उद्ध्वस्त करायचा अधिकार, दुकानं उद्ध्वस्त करायचा, जीवन उद्ध्वस्त करायचा अधिकार या मुख्यमंत्र्याला, गुंड मुख्यमंत्र्याला, बीजेपीच्या नालायक मुख्यमंत्र्याला कोणी दिले? आणि आम्ही जर नोटीस दिली तर आम्ही हायकोर्टातून, सुप्रीम कोर्टातून, कॉर्पोरेशन कोर्टातून स्टे आणू शकतो। याच्यात 50-100 लोक गोरगरीब 50 वर्षापासून जगतायत। मोकळ्या जागेचं ओटे पाडू शकतं, पण जे 50 वर्षापासून भाडेकरी आहेत, ज्यांनी आपली 25 फूट दुकानं मागं घेतली आहे 10 वर्ष अगोदर, त्यांच्या बरोबर गुंडगिरी कॉर्पोरेशन करू शकत नाही। पुणे कॉर्पोरेशन ही जगात सगळ्यात भ्रष्ट कॉर्पोरेशन आहे। इथं दुकान लोकांकडून पैसे गोळा करतायत आणि आत्ता मला खबर लागलेली आहे की प्रत्येक व्यापाऱ्याला पैशाची मागणी होऊन राहिली। 2 लाख द्या, 5 लाख द्या, 20 लाख द्या। हे मुख्यमंत्र्याचा धंदा आहे का? हे बीजेपीचं काम आहे का? हे कधी खपवून घेतलं जाणार? आपल्या भागामध्ये आत्ताच नुकतीच निवडणूक झालेली आहे, 4ही उमेदवार एकाच पक्षाचे आलेले आहेत। या ठिकाणी कसं वातावरण आहे? दुकानदारांना त्रास आहे, पण छोट्या बिल्डर लोकांना त्रास नाही, त्यावर काय सांगा? त्रास आहे, सगळ्यांना त्रास देते बीजेपी सगळ्यांना त्रास देते। कॉर्पोरेशन, पुणे कॉर्पोरेशनचं काम भ्रष्टाचार युक्त आहे। धमक्या द्यायच्या, नोटिसा द्यायच्या, पैसे। आता तुम्ही काय करणार? कोर्टात जाणार? कोर्टात जाणार नोटीस दिल्यावर। आम्हाला पूर्ण अधिकार आहे। नोटीस आम्हाला दिलेली नाही। नोटीस दिल्यावर आम्ही कोर्टात जाणार। आम्हाला कोर्टात नोटीस दिलेली नाही, परंतु तुमचं फुटपाथ तर काढून टाकलेलं आहे। फुटपाथ काढला ना तर तो 10 वेळा काढू शकतात। ते फुटपाथ काढायचा त्यांना अधिकार आहे, पण दमदाटी करायचा, गोरगरिबाचं रोजी हिसकून घ्यायचा अधिकार बीजेपीला आम्ही दिलेला नाही। त्याच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड। संपर्क क्रमांक 80 17 80 77। पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे। इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा। टॉप न्यूज पुणे।